आजचा नमस्कार. आजचा विषय श्रम आणि दम. आता हे समाधिष्टकाच्या मधला श्रम आणि दम, क्षम आणि दम हे आधी घेतले. त्याच्यानंतर श्रद्धा, उपरम, समाधान आणि तितिक्षा. तसं पाहिलं तर साधन चतुष्टयमध्ये याचा अंतर्भाव केलेला आहे. विवेक, वैराग्य, समाधी षटक, मुमुक्षत्व हे 4 लक्षणं. आणि समाधिष्टकामध्ये परत मग हे आले शम, दम, श्रद्धा, उपरम, समाधान आणि तितिक्षा. म्हणजे हे 6 आणि ते 3 असे 9 साधनं सांगितलेले आहे. त्या 9 पैकी साधक अवस्थेमध्ये सगळे जर परमार्थिक किंवा आत्मज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी जर सगळ्यात कठीण असेल तर ते विषयांना आवरणं. रूप, रंग, गंध, स्पर्श हे जे 5 आहेत स्वाद, हे अत्यंत अडचणीचे आहेत प्रत्येक माणसासाठी. असं म्हणतात की प्रत्येक प्राण्याला एक तो अवगुण दिलेला आहे. जसं मासोळीला स्वाद आवडतो, भृंग्याला त्याचा गंध, स्पर्श, हत्तीला, असं एका प्राण्याला एकेका या विषयाने म्हणजे त्याला असं गुंतून टाकलेलं की त्याच्यामुळे त्याचे प्राण जाऊ शकतात, तरी तो ते सोडत नाही. ते तुलसीदासांना म्हटलं या प्रत्येकाला तरी एक अवगुण प्राप्त झालेला आहे. माणसाला तर हे 5चे 5 अवगुण त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे. त्याचं कसं व्हावं? तुलसी इने तो 5 ये कैसे बचे उनसे, असं त्यांचा एक दोहा आहे त्याच्यामध्ये. तर असा विषयांपासून कसाला स्वतःला सोडवणूक करता येईल आणि ते सोडवल्याशिवाय त्याच्यानंतर आपण दम, म्हणजे हे तर झाले आंतरिक ज्ञानेंद्रियाद्वारे आपल्याला त्याच्यावर विजय प्राप्त करायचा आहे. आणि दम जे आहे हे चक्षुद्वारे जे आपण पाहतो, त्या चक्षुद्वारे पाहताना जे आपल्याला दिसतं आणि त्याच्यातून जे विषय आपल्या अंतःकरणाच्या वृत्तीपर्यंत पोचतात, त्या अंतःकरणाची शुद्धता त्या दमद्वारे करता येऊ शकते. असं त्याच्या शम आणि दम हे परमार्थिक किंवा समाधी षटकामधले पहिले 2 चॅप्टर आहेत त्याच्यातले. आता हरिपाठामध्ये सर्वसाधारण एक नाम हरी, द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे, समबुद्धी घेता समान श्रीहरी, शम दम हरी वरी झाला. तर ज्ञानेश्वरांना हरिपाठामध्ये शम आणि दम ह्या सगळ्या साधनापैकी त्यांनी शम आणि दम यालाच इम्पॉर्टन्स दिलेलं आहे. हे जर 2 आपण याच्यावर विजय प्राप्त करू शकलो तर मग त्याच्यावर पुढची स्टेप जी आहे ते हरिप्राप्तीशी ते कारणीभूत ठरू शकतात. असं शम आणि दम याचं महत्त्व आहे. आता याच्यात अनेक गोष्टी येतात पुढे. मग त्याचे अधिकारी कोण आहे? वेदांताच्या विषयी जर सांगितलं तर अनुबंध चतुष्टय आहे. मग अधिकारी, विषय, प्रयोजन, संबंध ह्या सगळ्यांचा अभ्यास करावा लागेल. आता अधिकारी म्हटलं तर अधिकारी ब्रह्मज्ञानाचा अधिकारी कोण? की ज्याने मल आणि विक्षेप हे 2 दोष घालून आवरण नावाचा दोष सद्गुरु कृपेनं सावरून त्याच्यानंतर विवेक, वैराग्य आणि समाधी षटक हे साध्य केले, तो ब्रह्मज्ञानाचा अधिकारी होय, अशी व्याख्या आहे. तर हे मोठे अडचणीचे, म्हणजे सर्वसामान्य माणसासाठी ते अत्यंत अडचणीचे विषय आहे किंवा गांभीर्याने घेण्याचे विषय आहे. क्षणोक्षणी आपल्याला त्या विषयापासून कसं परावृत्त होता येईल हा आपला विवेक, वैराग्य नेहमी जागृत ठेवला तर काही प्रगती आपली होऊ शकते, असं मला वाटतंय. धन्यवाद.